हे गाईज वेलकम बॅक द आर न्यू ब्लॉग. तर भाई आज आहे रविवार आणि आज सुट्टी म्हणून सगळेजण झोपलेले. बाकी मी एकठाच जागा आहे, इकडून तिकडनं फिरतोय. बाकी आज काही नाही बोलायसारखं बी नाही, काही दाखवायसारखं बी नाही. प्रकार बोर होतं लिटरली खतरनाक. बाकी हे बा एकदम मस्त गार वारं चालू आहे आणि हॉटेलवर जाऊ. हॉटेलवरती काय काम झालं काय नाही त्याचा अपडेट मी देतो तुम्हाला. की आत्ता वाजलेले माझ्या मते 4-4:30 वाजलेले. तिथे बा आजी काय करते, चकल्या बनवते आजी मस्तपैकी. बघा अगदी मस्त झाला. तर भावानो आजी बाहेर गेली आणि हेवा मी जस्ट ट्राय करत होतो पण माझ्याकडनं गेला 2 चकल्यात जळून. हेवा ही एक आणि ही एक दोघी जळून गेल्या. पण आपण अजून एकदा ट्राय करू. बघा त्या उचलता बी येऊन राहिलं, मला कशा उचलायचं. हे या एक तर तुटून गेली त्याच्या नांदात. ही बाकी हे बघ ट्राय करू. ट्राय करायला काय झालं. ती पण तुटली. फायनली एक सक्सेसफुली. फायनली गाईस फुल सक्षम. यावा दोघं सक्सेसफुली गेलेले यामध्ये. बाकी ह्या कशा आहेत या भाई मी बंद करतो कॅमेऱ्याच्या ब्लॉकच्या नंतर या दुसऱ्या बी जळून गेल्या. इनफॅक्ट ह्या जास्त जळल्याला नंतर काढलेल्या खत्ता आजी आली. आजीचं रिॲक्शन पाहू आपण. आजी आली आजी घ्या आजीने आशा धरला ना, अशा टाकून दिल्या. मग तू कधी टाकायचा? मी अशा आहे बा पहिली धरून टाकत तशा. बाबूराव बी जायचं तुला मग. मग मी तर ते फक्त माझ्याकडनं तर जळलंय नुसत्या. मी तर एकदम आख्या सरळ काढले आलो. सरळ मला भावना आता आलो तर मी हॉटेलवर. बाकी इथे हे बघा सगळं प्लाऊड वगैरे कापणं चालू आहे. प्लाऊड आणून ठेवले. काही प्लाऊडचे प्लाई तर पडले, काही वरती हॉलमध्ये पडलेले. बाकी अजून बरंच सारं काम झालं आहे. बाकी मी तुम्हाला निवांत दाखवतो थोड्या वेळात, कारण की आत्ता काम चालू आहे. बघा मी शांत राहतो. आवाज आहे आत्ता चालू होतं, बंद झालं ते केव्हा. त्या हातोडीने वगैरे सगळे ठोकणं चालू, कारण की वरती बसवत आहे स्टाईल जिन्याला. खालची बसवली गेली होती पण वरची बाकी त्यांचं काम झाल्यानंतर ते घरी गेल्यानंतर निवांत तुम्हाला दाखवतो. बाकी ह्या बा ते त्यांच्या गाड्या उभ्या सगळ्या. आता मीच हॉटेलवर आणि काही 10-15 शीट्स आहेत. आत्ता बऱ्याच कापल्या गेल्या, अजून पण 20-25 शीट्स कापायच्या बाकी वरती जाऊन तुम्हाला प्रॉपर दाखवतो. ओके तोपर्यंत बाय बाय. तर मी तुम्हाला ऑलरेडी इथलं सगळं दाखवलं आहे. बाकी आज ती फरची पण लावली गेली, तिथली रिकामी होती ना ती आज लावली गेली. बाकी इथं खाली पण स्टाईल लावले आहे. आणि तेव्हा चालू आहे वॉशरूम, ते पण बऱ्यापैकी पूर्ण होतं झालं आहे. राहिलेलं थोडंच आहे, इथं लागायची बाकी इकडे सगळं कंप्लीट झालं आहे. हेअर स्टाईल वगैरे पण हे सगळं झालं आहे. बाकी बाई इथं पण काही प्लाऊड वगैरे पडलेले. इथं आता टोटल प्लाऊड पडलेले वरती 15-16 किती असतील ते मोजले नाही. बाकी इथं पडलेले. आणि इथं हे बा आज हे कंप्लीट केलं त्यांनी. या फरच्या वगैरे एकदम मस्त दिसतात. बाकी जो कॉर्नरच आहे ना हे पण पूर्ण नीट होईल. आणि इथं वायरी बाकी तिने पण पडलेले आहे. आणि या राऊटरच्या वायरी, इथं एक राऊटर आहे हॉलमध्ये, एक मेन राऊटर आहे ते खाली. हे पूर्ण झालेलं आहे. टचअप वगैरे सगळं क्लिअर झालं आहे. काही इथं बी काही मटेरियल वगैरे पडलेलं आहे मार्बलचा. आणि इथली स्टाईल बी पूर्ण लागून गेली. हे काही पडलेलं आहे आता इथे बघा. ही वेगळी आहे, ही वेगळी. हिची डिझाईन, ही बॅक साईडची ही डिझाईन आहे अशी. बाकी इथे प्लाऊड वगैरे कटिंग करून ठेवलेलं आहे. सगळी घाण झाली, सगळं बारीक फुटतं बघा. सगळीकडे इकडे तिकडे पडले. बाकी बाबा पण येऊन लागले. आणि आता जाऊ आपण घरी. बाबा आत्ताच थोड्या वेळा आधी मी आलो घरी आणि चहा वगैरे घेतला. बाहेर आपले दिदीन ते बसलेले होते. तर मला त्यांना विचारायचं, एक तर त्यांना विचारू काय विचारायचं ते. दिदू, व्हॉट डू यू वॉन्ट ऑन रक्षाबंधन गिफ्ट? सांग ना काय पाहिजे, सांग. रक्षाबंधनला तुला काय गिफ्ट पाहिजे, काय हवं रक्षाबंधनला? थोडं बजेट फ्रेंडली. एवढे ड्रेस भरले ना भाई, कपाट जर उघडलं ना एकाच दिवशी तुम्हाला दाखवेल मी. अख्खा कपाटीचं आहे, मोजून 3 ते 4 कपडे माझे असतील खरंच. दररोज हेच टी शर्ट प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिले असाल, फक्त बाहेर जाताना कपडे.
सोने कानातले बी डब्बा भरून पडलेले, जे नाही ते ॲक्सेसरीज आहेत यांच्याकडे. आपल्या स्कॉर्पिओला तरी कमी ॲक्सेसरीज आहे, पण यांच्याकडे जेवढ्या नाही तेवढ्या पडलेले. सांग ना काय पाहिजे, बोल फास्ट. मी सांगू मी आधी दिली. टेल मी फास्ट, मला क्विकली सांग काय गिफ्ट पाहिजे. चॉकलेट्स पाहिजे खूप सारे. किती पाहिजे बोल. तू आकडा बोल. काय दिलं होतं दिलेलं आहे. काय ओरिओची कॅडबरी ऑरिओ, हा 2 ऑरिओच्या कॅडबऱ्या दिल्या होत्या त्यावेळी 200 रुपयाच्या. एकच होती 300 रुपयाची होती. 300 कमी झाले. मग मी तुम्ही तर मला 200 बोललो. मी तर 200 बोललो होतो. मग तू ऐका काय मला. पाहिजे सांग, सिरियसली इमानदारीत सांग काय पाहिजे. जे तू देशील. दिली आपण 50-50. काय सांग. सरप्राईज पाहिजे मला हा surprise. तू तुझं सांग, तुला काय पाहिजे. मोठा पांडा टेडी पाय हिला पांडा फायनल फिक्स. एवढा ऑर्डर नाही बरं का, एवढा पाहिजे मला. एवढं बजेट नाही माझ्या थंडकी. 200 रुपयाचा एव- भेटतो, एव- 200-250 रुपयाचा भेटतो मला, तेवढं दे. एवढा गिफ्टचा पांडा भेटेल यांना, बाकी विसर मग. नाही, तुला मला काय पाहिजे. Surprise. आज तिने सांगितलं तू एक सांग. मी सरप्राईज मी नाही दिल, सांगितलं ना. माझ्याकडनं सरप्राईज नाही मी दिल. तुम्हाला काय पाहिजे केवढं दिशील तू? भाऊ, पांडा तुमच्याकडनं. केवढं दिशील? पांडा केवढं ते दिशील? मी ठरवेल. नाही, गिफ्ट मला मला एवढा द्यायचं. पाहिजे पांडा. जाय मग तुला गिफ्टच देणार. अनोख देऊ ना. सांग काय पाहिजे तुला. हाबू. मला तो जिलेबी वाला फुगा, कोणता दिली मिली. तो लाइटिंग वाला फुगा नाही का? अरे ते लहान पोरांचे फुगे राहतात तेच ना, ते बॉल सारखे त्याच्यात ते लाइटिंग मोठ्या राहते. फुगामध्ये अजून एक फुगा राहतो, त्याला लाइटिंग राहतो तो वाला फुगा. मोठा पांडा द्यायचा. चॉकलेट बी डन, ते फुगा बी डन, माझ्या आणि surprise घे. माझ्याकडनं ते माझ्या बी आली बी 2 घे. हा हिच्याकडनं एक पांडा गिफ्ट, एवढा मोठा पांडा आणि 10 चॉकलेट. 10 चॉकलेट. हा खाऊ बघ. 5 रुपयाचे त्यांना. जरा देऊन देईल, काहीच काय अडचण नाही. आता आपल्याला वर्कआउट करायचं म्हणून आपण जाऊ स्लॅपवर वर्कआउट करून मग वापस खाली येऊ. मी आलो आता आपल्या टेरेसवर वर्कआउट वगैरे करायला. युजली मी तर हॉटेलवरतीच करून घेतो वर्कआउट, पण आज जरा लवकर येणं झालं ना, त्यामुळे घरीच वर्कआउट करून घेऊ. बाकी इतकं मस्त गार वारं चालू आहे ना, एकदम भारी. काय सांग, एकदम गार वगैरे हे बा झाडाच्या पानांवरनं कळेल तुम्हाला. बाकी इथं लाईट आहे आणि इथं वर्कआउट करून घेतो. बाकी तुम्ही करा टाईम. चला गाईस, वर्कआउट पण झालं आणि मस्त मेडिटेशन पण केलं गेलं. आता खाली जाऊ, फ्रेश वगैरे होऊ आणि जेवण करू. बघू आज आपले फ्रेंड्स येतात का नाही. आणि हा दररोज भाई दिवसातून एकदा तरी सकाळी किंवा संध्याकाळी मेडिटेशन करत जा. दोघं टाईम केलं तरी खूप चांगलं भाई, एकदम म्हणजे खरंच इतके सारे बेनिफिट्स आहेत ना, अनदर बेनिफिट्स आहेत भाई मेडिटेशनचे. तुम्ही वाटलंस यूट्यूबला जा, सर्च करा मेडिटेशन बेनिफिट्स ऑफ मेडिटेशन. खूप सारे येतील भाई, खूप. कारण की त्याच्याने म्हणजे मेंटल हेल्थ चांगली वाढते, मेंटल स्ट्रेस कमी होतो, बॉडी हेल्थ वाढते, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन वाढतं. बरेच सारे बेनिफिट्स आहेत भाई. कारण की मी तर दररोज करतो भाई, दररोज मेडिटेशन. एक तर सकाळी करतो 5:30 वाजता आणि संध्याकाळी. मी दररोज हॉटेलवर करतो, पण दाखवलेलं नाही, पण नक्की करतो. वाटल्यास ते इथून पुढे मी दररोज दाखवत जाईल. म्हणजे इतके चेंजेस होतील ना बॉडीमध्ये दररोज जर मेडिटेशन केलं तर. खूप सारे. 5 मिनटं बसायचं, एक तर रूममध्ये जाऊन बसायचं किंवा मग टेरेस असेल टेरेसवर जाऊन बसायचं. 5 मिनटं फक्त रिलॅक्स होऊन फोन वगैरे सगळं बाजूला ठेवून मेडिटेशन करत जायचं. भले तुम्ही वर्कआउट वगैरे नका करू, पण मेडिटेशन करत जा. खूप चेंजेस होतील. फोकस वाढेल, कॉन्सन्ट्रेशन वाढेल, सगळा फोकस राहील आणि बेस्ट वाटेल भाई. एकदम हेल्थमध्ये एकदम इम्प्रूव्ह होईल खरंच. कारण की मला तर अनुभव आला भाई. खूप दिवसांपासून मेडिटेशन करतो आहे मी. आम्हाला आमच्या आत्मा मालिकच्या शाळेत होतो ना हॉस्टेलमध्ये, तेव्हापासून शिकवलं होतं, तेव्हापासून फॉलो करतो. मध्ये वर्षभर नव्हतं केलं मी, त्यानंतर करायला लागलो होतो. चला मग आता खाली जाऊ, जेवण वगैरे करू, मग भेटतो तुम्हाला आपले फ्रेंड्स आल्यावर. बाय बाय. सो गाईज, चला सगळेजण झोपून गेले, तर मी एकटा बाकी झोपायचं. मला पण लवकर झोपावं लागेल, कारण की लवकर झोपलो तरच लवकर उठेल सकाळी.
सकाळी 5 वाजता उठायचं आहे कारण की रनिंगला आणि मेडिटेशनला. आय होप की तुम्ही पण मेडिटेशन करणार मी सांगितल्याप्रमाणे. तर प्लीज नक्की मेडिटेशन करत जा, दिवसातून एकदा तरी करत जा. बघा तुम्हाला नक्की फरक वाटेल. फरक वाटला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डू नॉट फॉरगेट द लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज युअर चॅनल. तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो त्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय गाईज, टेक केअर.